ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, एका व्यक्तीच्या होकाराने आणि एका व्यक्तीच्या एंट्री केल्यामुळे जीवनामध्ये काय बदल घडू शकतो याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही। एक व्यक्ती काय इतिहास करू शकतो, एक व्यक्ती माणसाच्या जीवनाचा कायापालट कशा प्रकारे करू शकतो याचं जिवंत उदाहरण आज देऊळ माता आपल्या समोर ठेवत आहे। एक अशी व्यक्ती की जिने प्रभू येशूच्या प्रवासामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली होती। या प्रभू येशूच्या दुःख सहनामध्ये आणि परमेश्वराच्या प्रत्येक कार्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा होता। केवळ एका शब्दाने तिने जणू काही स्वर्ग या भूतलावरती आलेला होता। कोण होती ती व्यक्ती? ती व्यक्ती म्हणजेच नित्य कुमारी पवित्र माता मरिया। होय, आज देऊळ माता द फीस्ट ऑफ अनन्सिएशन म्हणजेच देवाचा गाब्रिएल देवदूताद्वारे पवित्र मरियेला मिळालेला संदेश याची आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे। व हा संदेश, या संदेशावरती मनन चिंतन करत असताना देऊळ माता आपल्याला सांगत आहे की एक व्यक्ती आणि एका तिच्या होकारामुळे, तिने बोललेला यस या शब्दामुळे जणू काही स्वर्ग या भूतलावरती आलेला होता। जगाचा चित्र, जगाचा कायापालट झालेला होता, माणसाच्या जीवनाचा कायापालट झालेला होता। कारण एका व्यक्तीने कुठेतरी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं होतं। ती म्हणजे नित्य कुमारी माता पवित्र मरिया। आजचा सण आपल्या सर्वांना जुन्या कराराची आठवण करून देत आहे। आणि जुन्या करारातील पहिल्या पुस्तकात उत्पत्ती या पुस्तकामध्ये जिथे आपली पहिली आई हेवा ही परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी कमी पडली होती, तिथे आजच्या शुभवर्तमानामध्ये आपली स्वर्गीय माता पवित्र मरिया परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करते, त्याच्या इच्छेला होकार देते। जिथे पहिली आई हेवा ही परमेश्वराचा आवाज न ऐकता सैतानाचा आवाज ऐकते आणि त्या सैतानाच्या मोहामध्ये पडते, तिथे आपली दुसरी स्वर्गीय माता मरिया ही सैतानाला न ऐकता ती परमेश्वराचा आवाज ऐकते, त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी पुढे सरसावते। केवळ आणि केवळ यस या शब्दामुळे परमेश्वर जणू काही तिच्या हृदयामध्ये येतो, अंतःकरणामध्ये येतो। जुन्या करारातील एका हेवेच्या नो या शब्दामुळे जणू काही ती परमेश्वरापासून दूर झालेली होती, परंतु पवित्र मरियेने केलेला यस होय या शब्दामुळे, या होकारामुळे ती पवित्र मरिया आपल्या सर्वांना घेऊन परमेश्वराच्या जवळ आलेली होती। आणि म्हणून तिने या जीवनामध्ये एक इतिहास घडवलेला होता, आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरलेलं होतं। आणि म्हणूनच पवित्र मरिया असं सांगतात की तिला परमेश्वराने कुठल्याही प्रकारची सक्ती केली नव्हती, तिच्यावरती कुठल्या प्रकारचं दडपण नव्हतं की तिने यस होय बोलावं अथवा नो बोलावं, परंतु पवित्र मरिया स्वतः विश्वासाने पुढे येते। कुठल्याही प्रकारचं दडपण नसता परमेश्वराला अग्रस्थान देते। स्वतःची इच्छा बाजूला ठेवून परमेश्वराची इच्छा माझ्यासाठी काय आहे हे जाणून घेऊन ती पहिलं पाऊल उचलते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर तिच्या जीवनामध्ये जणू काही स्वर्गीय दानं भरभरून वाहत असतात। तिला स्वर्गीय माता होण्याचा व प्रभू येशूच्या आई होण्याचा बहुमान मिळतो। आज पवित्र मरियेची आठवण करत असताना तिच्याकडून आपण काय शिकूया? एक विश्वासू स्त्री कशी असते, जी दुःखामध्ये देखील हसत राहते, जी प्रभू येशूला नेहमी बिलगून राहते, त्याला पाठिंबा देते, ती म्हणजे विश्वासू स्त्री। त्या मरियेकडून आपला हा विश्वास कसा वाढवायचा हे आपण शिकू शकतो। त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानाद्वारे पवित्र मरियेने अग्रस्थान, डोळे बंद करून प्रभू येशूच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित केलं। डोळे बंद करून म्हणजेच तिची प्रभू येशू ख्रिस्तावरती आशा होती, परमेश्वरावरती आशा होती, आणि म्हणून तिने आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलं। आणि म्हणूनच आज पवित्र मरियेला विश्वासाची राणी असे म्हणतात। विश्वासाचा मुकुट तिला मिळालेला आहे, धैर्यवान स्त्री आहे। जरी जगाचा विचार तिच्यामध्ये आला तरी या जगाशी सामना करण्याची तिची शक्ती होती, तिच्याकडे ताकद होती, म्हणून तिला शक्तिमान स्त्री असे म्हटलं जाते। अशी विश्वासाने भरलेली शक्तिमान स्त्री, सामर्थ्यवान स्त्री
पवित्र मरिया आज आपल्या समोर आहे. आज आपण तिचा आदर्श घेऊया. ज्याप्रमाणे ती परमेश्वराला बिलगून राहिली, त्याच्या आज्ञामध्ये राहिली आणि म्हणून तिला परमेश्वराला उंच केलं. तीच आज्ञा, तोच विश्वास आपण या उपास काळामध्ये परमेश्वराला दाखवण्याचा प्रयत्न करूया. पवित्र मरियेद्वारे आपण प्रभू येशूच्या मागे विश्वासाने जाण्याचा प्रयत्न करूया. आमेन.